एक महत्वाची बातमी सुद्धा नाशिकमधूनच आहे। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। नाशिक टीसीएस कंपनी अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना पुन्हा नाशिक पोलीस ताब्यात घेणार आहेत। चौथ्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। संशयित आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेनन यांना एसआयटीने नाशिक मध्यवर्ती कारागृहातून काल ताब्यात घेतलं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, टीसीएस धर्मांतर प्रकरणी आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते, नेमकं सध्या काय घडतं? कल्याणी आतापर्यंत टीसीएस प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 7 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत अत्यंत वेगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। वेगवेगळे एकूण धागेदोरे असतील किंवा पुरावे असतील, कागदपत्र असतील, हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। या सगळ्या तपासानंतर या सर्व 7 संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। पण जे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, या सगळ्या संदर्भात 9 गुन्हे दाखल आहेत। आता चौथ्या गुन्ह्यामध्ये नाशिक पोलीस ह्या 5 संशयितांना ताब्यात आज घेणार आहेत, अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि हा ताबा घेण्यासाठी आज या सगळ्या संशयितांना नाशिकच्या न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यानंतर नेमकं न्यायालयामध्ये काय सुनावणी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत जे हे गुन्हे दाखल झालेले होते, त्या काही गुन्ह्यांमध्ये या संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती, पण जो चौथा गुन्हा आहे त्या चौथ्या गुन्ह्यांमध्ये आणखीन एकदा या संशयितांचा ताबा मिळावा अशा पद्धतीचा प्रयत्न नाशिक पोलिसांचा असणार आहे। आणि काल सुद्धा या सगळ्या प्रकरणाची अत्यंत कसून चौकशी करण्यात आलेली आहे। जे एकूणच आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरी जाऊन नाशिक पोलिसांनी झाडाझडती घेतली। घरामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि त्यामुळे आज या संशयित आरोपींना चौथ्या गुन्ह्यांमध्ये ताबा मिळावा आणि यासाठी न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यामुळे न्यायालयामध्ये नेमकं काय सुनावणी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे आज पोलीस कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।